एकमेकाला बांधावून पलीकडे जायला वाट नसेल तर वाट द्या. आपण जरा शुद्धीवर या. आपल्याला लय दुश्मन आहेत, आपल्याला कोणालाच वाटत नाही मराठीचं चांगलं व्हावं. मग आपणच आपल्या सुधारव ना. बांधाच्या पलीकडे त्या जायला वाट नसेल तर बिंदास्त देऊन टाका. त्याचा बैल आणि कोणाला गेली वाटेने हल्ला उगं का म्हणून धामाचं. एखाद्याच्या दारात गाडी लावायला जागा नसेल, याच्या दारात लावली की पुढे घे पुढे घे. तो आहे का सावते का तुला? एकमेकाला शिका जरा. साथ द्यायचं शिका, सहकार्य करायचं शिका. एखाद्याचा वाद लागला तिथं मिटवायला त्याच्यापर्यंत त्याच्या मदतीला जा. आपल्याला सवय लागल्या तिथं बघायचं, तिकडे काही व्हायला काय करायचं आपल्याला. कोणातरी लेकरही उद्या तुमच्याही लेकरावर वेळ येणार आहे, मग काय करायचं. त्याच्यामुळे आपण एकमेकाच्या लेकराला साथ द्यायचं शिका. कोणाला अडचण आली दुःख आलं एकमेकाच्या मदतीला जायचं शिका. आता सांगितलं सप्ताहाच्या निमित्तानं 2-3 गोष्टी तेवढ्या करायच्या. दारू सगळ्यांनी बंद करायची. नाही तर मला हळू चालतं वेळेस कोणाकडे निरोप पाठायचे तर त्याला भगवाजवळ घेऊन नीट करतो ना तिकडे गंगा बांध फोडायची बंद करून टाका. आणि तिसरं काम एकजूट फक्त फुटून देऊ नका तुम्ही. ज्या समाज आणि जो धर्म धर्माच्या बाजूने त्यांची कधीच हार होत नाही. पण एखादा धर्म किंवा एखादी जात जर पक्षाच्या म्हणण्यावर चाला लागली तर ते दुखतं. धर्माच्या शब्दावर धर्माच्या नियमावरती पक्ष चालले पाहिजे. पक्षाच्या म्हणण्यावर धर्म किंवा जात नाही चालली पाहिजे. जी धर्म पक्षाच्या म्हणण्यावर चालला तो संपत चाललाय. आणि जे पक्ष धर्म सांगत तसं करायला लागले म्हणजे मालक कोण राहिलं तर धर्म राहिला. पक्षाला धर्माचं जातीचं मालक होऊ द्यायचं नाही तर ते टिकणार आहे. आपण ते म्हणते तसं जो चालायला लागल्यावर कोणकडे उधळायला लागल्यावर काय होणार. त्यामुळे आपण सुद्धा आपला समाज चालवताना समाजाचे लेकरं चालवताना माझ्या समाजाची जशी माझ्यावर शंकाच येत नाही की मी फुटत नाही तसं तुमच्याबद्दल सुद्धा झालं पाहिजे. आपल्यावर इतके जळाले पाहिजेत ना, असे म्हणले पाहिजेत लय बेकार जात हे लय एकजूट झाले असे जळाले पाहिजे. कसे मी दवाखान्यात पडले 2-4 जण त्याला तर सलामच लागत नाही. तिकडे कोपऱ्यात त्याला कुंकड वाकडा झालाय का किरपा झालाय काय मिळत लागत नाही. नाचे लागले की तसंच असतंय. आणि ह्या 2-3 गोष्टी कराव्यात ही विनंती आहे. आणि शेवटचं धनगर समाजाचा मोर्चा आहे का नाही मला माहित नाही, पण ज्या ज्या रस्त्यावर जातात महाराष्ट्रातले मराठा बांधव जिथून जिथून मराठा बांधव ऐकतात त्या सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना माझे हात जोडून विनंतीपूर्वक सांगणे, धनगर समाजाचे बांधव जर मुंबईला चालले असले आरक्षणासाठी तर मराठ्यांनी त्यांना भाकरी जेवण पाणी काही कमी करू नका. वेळ जी लेकरा गावावरती कोणावरती येत असती बाकीच्याला जितका जातीवाद करायचा तितका करू द्या. मराठ्यांनी त्याचे संस्कार सोडायचे नाही, मराठ्यांनी जातीवाद करायचा नाही. पण त्यांचे लेकरं जर चालले असले तर ताकदीनं त्यांच्या पाठीशी उभारून त्यांना अन्न द्या पाणी द्या. ज्या रस्त्यावर जातील 2 घास आपल्याला जेवढे खाऊ घालता येतील तेवढे घाला. नसले चालले तर मला माहित नाही पण आज 21 तारीख होती असं मी ऐकलं होतं. जर ते चालले असतील तर ज्या रस्त्यावर असतील ज्या हवेवर असतील तिकडे सगळ्यांनी मदती करा. पुन्हा एकदा